नमस्कार, मी ऋतुजा दुपारच्या एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत। आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत। तत्पूर्वी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। एमआयएमच्या पाठिंब्यावर फुलंब्रीत भाजपच्या उपनगराध्यक्षपद विराजमान। जिल्हा परिषद नगरपंचायत निवडणुकीत आघाडीला यश, भाजपला मोठा धक्का। बजाज ऑटो वाळूजमध्ये इलेक्ट्रिक रिक्षाची निर्मिती। आता पाहूयात सविस्तर बातम्या। राज्यातील जिल्हा परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी आजपासून सुरू झाली असून आघाडीने बाजी मारल्याचं प्राथमिक फेरीत दिसून आलं आहे, तर भाजपची पिछेहार झाली असून हा मोठा धक्का मानला जातोय। राज्यातील 2 जिल्हा परिषद आणि 106 नगरपंचायतींची मतमोजणी आज सकाळी 10 वाजता सुरू झाली। निवडणुकीत सर्वच राजकीय प्रभाव पक्षाचे प्रतिष्ठा पणाला लागले असून राष्ट्रवादीने कवठे महाकाळ कर्जत येथील सत्ता काबीज केली आहे। निकालानंतर रोहित पाटील यांनी भाऊक होऊन आय मिस यू असे उद्गार काढले। सोयगाव नगरपंचायत औरंगाबादमध्येही शिवसेनेचा भगवा फडकला असून रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना मोठा धक्का बसला आहे। दुपारी हाती आलेल्या वृत्तानुसार मराठवाड्यात भाजपला अपयश आले असून हिंगोलीत शिवसेनेने बाजी मारली आहे। आतापर्यंतचा निकाल पाहता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे उमेदवार सर्वत्र आघाडीवर आहेत। एमआयएम हा पक्ष भाजपचा दुसरा घटक पक्ष आहे असे म्हटले जायचे ते खरंच आहे। याचा प्रत्यय फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीत आला असून झाले असे की भाजपला एमआयएमने मतदान केल्याने उपनगराध्यक्षपदी भाजपचा उमेदवार निवडून आलाय। भाजपचा घटक पक्ष म्हणून एमआयएम हा पक्ष आहे, याचा अनुभव फुलंब्री नगरपंचायत उपनगराध्यक्षपदी निवडणुकीत आला असून एमआयएमचे सदस्याने मतदान केल्याने भाजपचे अकबर जानू पटेल यांचा विजय झाला। त्यांनी 11 तर आघाडीच्या मोहिनी काथार यांना 7 मते मिळून त्यांचा पराभव झाला आहे। एमआयएमचे नगरसेवक जफर चिश्ती हे सुरुवातीपासूनच भाजप हस्तक राहिले। गेल्या महिन्यात 2 जागांसाठी निवडणूक झाली असता भाजपचा पराभव झाला, तेव्हा संख्याबळ 11 वरून 9 झाले। या निवडणुकीमध्ये निकालावरून एमआयएम हा पक्ष भाजपला पोषक आणि आघाडीला मारक ठरतो असा अनुभव आलाय। चिकलठाणा ते करमाड भागात रेल्वे पटरीचे काम सुरू करण्यात आले असून औरंगाबाद हैदराबाद एक्सप्रेस आणि काचीगुडा रोटेगाव ही गाडी उशिरा धावणार आहे असं रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले। करमाड ते चिकलठाणा सेक्शन मधील रेल्वे पटरीचे नवीनीकरण करण्याकरिता 18 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2022 दरम्यान आठवड्यातून 3 दिवस सोमवार, बुधवार आणि शनिवार 180 मिनिटाचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे। हा ब्लॉक दुपारी 3 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे। लाईन ब्लॉकमुळे औरंगाबाद हैदराबाद एक्सप्रेस काही दिवस औरंगाबाद येथून 125 मिनिटे उशिरा सुटणार, तर काचीगुडा रोटेगाव विशेष गाडी 40 मिनिटे उशिरा धावणार आहे। या कालावधीत एकूण 17 ब्लॉक घेऊन हे कार्य पूर्ण करण्यात येणार आहे। सुरक्षेच्या दृष्टीने हे कार्य महत्त्वपूर्ण आहे। हा लाईन ब्लॉक 19, 22, 24, 26 आणि 29 आणि 31 जानेवारी तसेच 2, 5, 7, 9, 12, 14, 16, 19, 21, 23 आणि 26 फेब्रुवारी 2022 रोजी एकूण असे 17 दिवस घेण्यात येणार आहे। यामुळे औरंगाबाद ते हैदराबाद एक्सप्रेस आणि काचीगुडा ते रोटेगाव विशेष गाडी या 2 गाड्या या तारखेस उशिरा धावतील। खुलताबाद येथील एकात्मिक बाल विकास कार्यालयाचा पंचनामा सभापती गणेश आधाणे आणि उपसभापती प्रभाकर शिंदे यांनी केला असता यावेळी सर्व कर्मचारी गैरहजर होते। याचा अहवाल जिल्हा परिषदेला पाठवण्यात आला असून कार्यवाहीची शक्यता वर्तवण्यात येते। खुलताबाद येथील एकात्मिक बाल विकास कार्यालयाची मंगळवारी सकाळी 11 वाजता पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ताबा घेऊन झडाझडती घेतली असता कार्यालयात एकच कर्मचारी आढळून आला। प्रभारी अधिकारी आणि 1 कनिष्ठ लिपिक, 3 पर्यवेक्षिका असे 5ही कर्मचारी गैरहजर दिसून आले, तर फील्डवर देखील नसल्याचं ते आढळून आले। अधिकाऱ्यांचे खोटेपणे स्पष्ट झाला, त्यामुळे गैरहजर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासंबंधीचा अहवाल पंचायत समितीने जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठवला आहे। खुलताबाद पंचायत समितीचे सभापती गणेश आधाणे,
उपसभापती प्रभाकर शिंदे, प्रकाश चव्हाण, सुनील पाटील यांनी सकाळी एकात्मिक बाल विकास प्रकल्प या कार्यालयाची झाडाझडती घेतली। कार्यालयातील महांगळे हे एकमेव कर्मचारी हजर होते। प्रभारी प्रकल्प अधिकारी, एक कनिष्ठ लिपिक तसेच 3 पर्यवेक्षिका कुठलीही रजा न घेता गैरहजर होते। या पर्यवेक्षिका फील्डवर देखील गैरहजर होत्या। खुलताबाद पंचायत समितीचे पदाधिकारी एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयात पंचनामा करताना खुलताबाद पंचायत समितीचे सभापती गणेश अदाणे यांच्या समवेत एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाची पाहणी केली असता तिन्ही पर्यवेक्षिका हजर नव्हत्या। अंगणवाडी सेविकांना फोनवरून संपर्क करून विचारणा केली असता त्यांनी देखील हजर नसल्याचं सांगितलं। कनिष्ठ लिपिक ही रजा न टाकता गैरहजर होते। यासंबंधी वरिष्ठांना अहवाल पाठवण्यात आला आहे। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन। औरंगाबाद छावनी परिषद के सभी नागरिकों को सूचित किया जाता है कि छावनी परिषद द्वारा ई छावनी पोर्टल पर ट्रेड लाइसेंस, एम कलेक्ट, पट्टा नवीनीकरण, जन शिकायत निवारण, ऑनलाइन भुगतान, जन्म एवं मृत्यु प्रमाण पत्र, पानी एवं सीवरेज संबंधन हेतु ऑनलाइन आवेदन जैसी सुविधाएं ऑनलाइन उपलब्ध कराई गई है। नागरिकों के लिए ई छावनी पोर्टल पर ऑनलाइन भुगतान हेतु निम्नलिखित विकल्प उपलब्ध कराई गई है। नेट बैंकिंग, क्रेडिट कार्ड, वॉलेट, यूपीआई क्यूआर कोड, डेबिट कार्ड। अतः औरंगाबाद छावनी के सभी निवासियों के एहतियात द्वारा यह अनुरोध किया जाता है कि ऊपर दिए गए सभी सुविधाओं का लाभ उठाने हेतु उक्त पोर्टल में ऑनलाइन भुगतान हेतु का उपयुक्त विकल्पों का उपयोग करें। अधिक जानकारी के लिए छावनी परिषद कार्यालय में संपर्क करें। सभी छावनी वासियों से अपील की जाती है कि अपना घर टैक्स, पानी पट्टी टैक्स और कमर्शियल टैक्स छावनी परिषद में जल्द से जल्द अदा करें। ये अपील छावनी परिषद सीईओ विक्रांत मोरे इन्होंने की है। औरंगाबाद शहर में 50 सालों से ग्राहकों की सेवा में वाजबी दाम, तत्पर सेवा, एमआरपी डिस्काउंट, विश्वास का खजाना, सरताज किराना शॉप, सरताज ट्रेडिंग कंपनी, चिलीपुरा, औरंगाबाद। एक बार जरूर पधारें या सामान की लिस्ट भेजें, फ्री होम डिलीवरी लें। बुक योर ऑर्डर एट मोबाइल नंबर 9823093264। हमारी विशेषताएं: स्पेशल राइस, स्पेशल मसाले, पेंड खजूर, ड्राई फ्रूट्स, ग्रोसरी और सभी जरूरी चीजें पाइए यहाँ एक ही छत के नीचे। सरताज किराना शॉप, सरताज ट्रेडिंग कंपनी, आपकी सेवा में हरदम हर वक्त। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सावध प्रतिक्रिया दिली असून विरोधी पक्ष भाजपला आंदोलन करावे लागणारच अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले। त्यानंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली असून काँग्रेस पक्षाकडून पटोलेंच्या विरोधानंतर सुरुवातीला कोणीच प्रतिक्रिया दिली नाही। मात्र आज काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे। ठीक आहे, भाजप विरोधात आहे, भाजपला विरोधी पक्ष असल्यामुळे आंदोलन करावे लागेल, मात्र आम्ही आमचे काम करत राहू असे चव्हाण यांनी यावेळी म्हटले आहे। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी ते म्हणाले की महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम हे काँग्रेस पक्षाच्या पद्धतीने करत आहे आणि हे होत राहील। मग सरकारमध्ये असेल आणि नसेल तरी आम्ही सामान्य माणसांचे प्रश्न उपस्थित करत राहू। कोणाला विरोध करायचा असेल तर ते करतील। पटोले यांनी पंतप्रधानांबाबत जे काही वक्तव्य केले त्या केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी तसे स्पष्टीकरण देखील दिले आहे। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे
आज दिवसभर भाजपकडून पटोलेंच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली। राज्यातील काँग्रेसही चांगलीच आक्रमक झाली असून पटोले यांच्या या व्हिडिओवरून भाजपकडून जोरदार हल्ला चढवला जात आहे। आणि आता औरंगाबादकरांसाठी खुशखबर आहे। वाळूज येथील बजाज ऑटोमध्ये 3 चाकी इलेक्ट्रिक रिक्षा निर्मिती करण्यात येणार असून दरवर्षी 5 लाख वाहनांची निर्मिती करण्यात येणार आहे। बजाज ऑटो इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारात दमदार मुसंडी मारण्याच्या बेतात आहे। कंपनीने ई वाहन निर्मितीत भरीव गुंतवणुकीची घोषणा केली आहे। बजाज पुण्यातील आकुर्डीनंतर औरंगाबादमध्ये वाळूज औद्योगिक वसाहतीत 3 चाकी इलेक्ट्रिक वाहन उभारण्याचा विचार करत आहे। कंपनीने पुण्याजवळील आकुर्डी येथे उत्पादन प्लांट उभारणीला सुरुवात केली आहे। या ठिकाणाहून दरवर्षी 5 लाख इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन करण्यात येणार आहे, तर 800 जणांना रोजगाराची संधी मिळणार आहे। बजाज ऑटोने आता इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनाकडे लक्ष केंद्रित केले असून एकूण बाजारपेठेतील मागणी आणि गरज तसेच लोकांची रक्कम मोजण्याची क्षमता हे लक्षात घेऊन बजाज व्यवस्थापनाने औरंगाबादेत 3 चाकी इलेक्ट्रिक वाहनांचा नवा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। त्यातच एक भाग म्हणून औरंगाबादमध्ये नव्या प्रकल्पासाठी कंपनीने चाचपणी सुरू केली आहे। औरंगाबाद शहरात कोरोना विषाणू संसर्ग वाढत असून नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करावे तसेच स्वच्छता राखून घंटागाडीमध्ये पॉलिथिन बॅग, मास्क टाकावे असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी केले। ज्या अर्थी जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-19 या विषाणूमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केला आहे, तसेच कोरोना विषाणूचा प्रसार भारतात महाराष्ट्रातील शहरात वेगाने पसरत असल्याचे निदर्शनास आले आहे। राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 13 मार्च 2020 पासून लागू केला आहे। कोविड-19 अंतर्गत सध्या स्थितीत शहरात अनेक व्यक्ती कोविड पॉझिटिव्ह आढळून येत असून तसेच अनेक सौम्य लक्षणे असलेले पॉझिटिव्ह रुग्ण होम आयसोलेशन मध्ये राहतात। शहरातील नागरिकांकडून कोविड-19 पासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करण्यात येत असून हा मास्क रुग्णांचा आणि इतर कचरा हा नियमित घंटागाडीमध्ये टाकावा असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे। कोरोना तिसऱ्या लाटेचा संसर्ग वेगात वाढत असून खासगी लॅबवाल्यांनी धुमाकूळ माजवला आहे। अद्याप एकाही रुग्णांची चाचणी न केल्याने महापालिकेने 39 लॅबला परवानगी रद्द करण्याचा इशारा दिलाय। कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त कोरोना चाचण्या व्हाव्यात या उद्देशाने महानगरपालिकेने शहरातील 39 खासगी लॅबला अँटीजेन आणि RT-PCR चाचणी करण्याची परवानगी दिली आहे। यापैकी 15 लॅब चालकांनी आतापर्यंत एकही चाचणी केली नसल्याचं निदर्शनास आल्यावर पालिकेच्या आरोग्य विभागाने या 15 लॅबला नोटिसा बजावल्या आहेत। कोरोना चाचणी करण्याची परवानगी रद्द का करण्यात येऊ नये याचे उत्तर द्या असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे। NABL आणि ICMR मान्यताप्राप्त लॅबमधून अँटीजेन आणि RT-PCR चाचणी करण्याची मान्यता सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे। या विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील 39 खासगी लॅबला परवानगी दिली। कोरोना चाचणीसाठीचे शुल्क देखील निश्चित करून दिले, परंतु परवानगी घेतल्यानंतरही 15 लॅब चालकांनी एकही कोरोना चाचणी केली नसल्याचं स्पष्ट झालं आहे। त्यामुळे या लॅब चालकांना नोटीस बजावण्यात आल्या असल्याचं पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी सांगितले। याचबरोबर हे बातमीपत्र येथे संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा ADN।